हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 6. ध्यानयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षष्ठोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 6. श्लोक क्रमांक 31. सर्वभूतस्थितं यः मां भजति एकत्वम् आस्थितः सर्वथा वर्तमानः अपि सहा योगी मयी वर्तते. योगी कोणत्याही एकतत्वाचा उपासक असला तरी चराचर सृष्टीत असलेल्या मलाच तो पूजत असतो. वर्तमानात तो कोणतीही उपासना करत असला तरी ती मलाच येऊन मिळते. सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. तुम्ही कोणाचीही उपासना करा, शेवटी ती एकाच तत्वाला, त्या केशवाला, त्या योगेश्वरांनाच जाऊन मिळते. आपण कोणातरी एका विशिष्ट देवदेवतेला भजत असतो. हा निव्वळ भ्रम आहे. हे त्या पुजाऱ्यांचं मानसिक समाधान आहे. त्याला मनोमनी असं वाटत असतं की तो एका विशिष्ट देवीचा भक्त आहे, उपासक आहे. ही त्याची भावना त्याला उपासनेत एकाग्रता, दृढता आणायला उपयोगी होते. परंतु तो जेव्हा त्यामागील ते एक तत्व जाणतो तेव्हाच तो पूर्ण भक्त होतो. हे जे काही भगवंत श्री सांगत आहेत ते फार महत्त्वाचं आहे. अनेक पंथ, संप्रदाय वगैरे काढून भक्तांना आपल्या मर्जीप्रमाणे नाचायला लावणाऱ्यांनी यापासून बोध घ्यायचा आहे. तसेच त्याप्रमाणे नाचणाऱ्यांनीही यापासून सत्य लक्षात घेऊन आंधळेपणाने कोणाच्याही भजनी लागू नये. संत मीराबाई वृंदावनी अगदी प्रथमच जेव्हा श्रीकृष्ण दर्शनाला गेल्या तेव्हा तेथील पुजाऱ्याने त्यांना त्या एक स्त्री आहेत म्हणून मंदिरात प्रवेश नाकारला होता. कारण त्या मंदिरात स्त्रियांना प्रवेश दिला जात नव्हता. तसेच तो पुजारीसुद्धा स्त्रीमुख पाहत नसे. हे ऐकून संत मीराबाईंना मोठं आश्चर्य वाटलं. कारण ज्या अर्थी तो स्त्रीमुख पाहत नाही त्या अर्थी तो स्त्रैण नसून पुरुष असला पाहिजे. संत मीराबाईंच्या साक्षात्काराप्रमाणे या विश्वात एका श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणी पुरुष अस्तित्वातच नाही. श्रीकृष्ण भक्तात श्रीकृष्णाशिवाय अन्य कोणी पुरुष असूच शकत नाही. त्यांनी पुजाऱ्याला निरोप पाठवला की मी तर आत्तापर्यंत असं जाणत होते की या विश्वात श्रीकृष्ण हाच एकमेव पुरुष आहे. आपल्या निरोपावरून असे दिसते आहे की आपणही पुरुष आहात असा आपला दावा आहे. तेव्हा आता मला आपलेही दुसऱ्या पुरुषाचेही दर्शन घेण्याची उत्सुकता वाटत आहे. तरी कृपया मला दर्शनाची अनुमती असावी. तो पुजारी जागा झाला. त्याला त्याची चूक लक्षात आली. त्याने मोठ्या सन्मानाने संत मीराबाईंना मंदिरात प्रवेश दिला. यावरून एक गोष्ट स्पष्ट आहे की आपल्याला उपासना करायला कोठेही जायची आवश्यकता नाही. आपण जर एखाद्या जागी उपासना करू शकत नसू तर तो त्या जागेचा दोष नसून आपलाच दोष आहे. सुरुवातीला अगदी नवीनच उपासना करणाऱ्याला एकांत स्थळ ठीक आहे, परंतु हे असे सुरुवातीलाच क्षम्य आहे. एरवी जागेची तक्रार करणाऱ्यांनी यावरून बोध घ्यावा की ते अजून कच्चे आहेत. योग्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी चराचर सृष्टीमध्ये सर्वत्र परमात्मा दिसला पाहिजे. स्त्री पुरुष, बालक वृद्ध, मित्र शत्रू, चर अचर, सजीव निर्जीव, पापी पुण्यशील, मानव मानवेतर जे जे काही दिसेल तेथे तेथे त्याला एका परमात्म्या व्यतिरिक्त काहीही दिसता कामा नये. काहीही दृश्य होताना त्याला ते सर्वप्रथम अदृश्यातून, त्या परमात्म्यातून दृश्य झाले पाहिजे. कोणताही आकार जाणताना त्याने तो सर्वप्रथम त्या निराकारातून, त्या परमात्म्यातून जाणला पाहिजे. कोणतेही रूप पाहताना त्याने सर्वप्रथम ते अरूपामधून, त्या परमात्म्यामधूनच पाहिले पाहिजे. एकनाथ महाराज काशी यात्रेहून नुकतेच आपल्या गावात प्रवेश करत होते. रस्त्यात एक गाढव तहानेने व्याकुळ होऊन पाण्याविना तडफडत असलेले त्यांनी पाहिले. तत्क्षणी त्यांनी काशीहून सांभाळत आणलेले गंगोदक त्या गाढवाच्या तोंडात रिकामे केले. हरिओम.